कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्ती मुक्ताबाई की जय। अंगी वैराग्याचे बळ साही खळ जिनावे। आपल्या अंगामध्ये वैराग्याचे बळ असते, पण साही खळ कसे जिरवायचे? साही खळ कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार। एक दिवस काय होतं तर व्यासांना लग्नाची इच्छा होते। मग ते जाबाली ऋषींजवळ जातात आणि त्यांना त्यांची मुलगी मागतात की तुमची मुलगी मला द्या। मग जाबाली ऋषी त्या दोघांचा विवाह करून देतात आणि विवाह झाल्यानंतर काही कालावधीनंतर व्यासांची पत्नी गर्भवती होते। मग गर्भवती झाल्यानंतर मग त्यांना 9 महिने 9 दिवस होतात आणि गर्भातला मुलगा बाहेरच येत नव्हता। मग 10 महिने होतात, 11 महिने होतात, 12 महिने होतात। मग व्यास काय करतात तर व्यास वेद वाचायला सुरुवात करतात, शास्त्र वाचायला सुरुवात करतात। मग ते सगळं वेदशास्त्र वाचून झालं ते पुन्हा वाचायला सुरुवात करतात। मग गर्भात असणारे शुकाचार्य त्यांना ते वेद ऐकून ऐकून त्यांच्या ते पाठ होतात। मग ते पुन्हा वेद म्हणायला सुरुवात केले की आणि एखादा श्लोक जर चुकला तर आतून आवाज यायचा, बाबा हे चुकतंय, असा आवाज यायचा। मग ते म्हणायचे। मग व्यासांनी शुकाचार्यांना प्रश्न विचारला की तू कोण आहेस? मग शुकाचार्य म्हणतात मी 84 लक्ष योन्या फिरून आलो, तर मी तुम्हाला कोणत्या योनीचा भक्त सांगू? मग त्या 84 लक्ष योन्या कोणच्या? स्थावरम योषते लक्षम जलजम नवलक्षकम कृमिश्च नवलक्षम च दशलक्षम च पक्षिण त्रिवशम लक्षम पशूनाम च षटलक्षम च वानर। स्थावर 20 लक्ष, जलज 9 लक्ष, कृमी 9 लक्ष, पक्षी 10 लक्ष, पशु 30 लक्ष आणि मानव 6 लक्ष, अशा 84 लक्ष योन्या फिरून मी आलो, तर मी तुम्हाला कोणत्या योनीचा पत्ता सांगू? की मी पशु होतो का, मी पाण्यात राहणारा मासा होतो का, मी जमिनीत राहणारा किडा होतो? मग परत व्यास विचारतात की तू बाहेर का येत नाहीस? मग शुकाचार्य म्हणतात मी 84 लक्ष योन्या फिरलो, त्यामुळे मला वैराग्य प्राप्त झाले। मी जर बाहेर आलो तर ही वैष्णवी माया मला माझ्याकडून पुन्हा एकदा माझं वैराग्य प्राप्त केल। पण मी बाहेर येतो पण मला काही त्रास झाला नाही पाहिजे। व्यास म्हणतात मी तुला वचन देतो की तुला काहीच त्रास होणार नाही। शुकाचार्य गर्भाच्या बाहेर येतात आणि पळत सुटतात। व्यास म्हणतात अरे विधीपूर्वक 4 आश्रमांचं पालन का करत नाही? मग ते 4 आश्रम कोणचे? पहिला आहे ब्रह्मचारी, दुसरा आहे गृहस्थ, तिसरा आहे वानप्रस्थ आणि चौथा आहे ब्रह्मचारी। या 4 आश्रमाचं पालन कर, मग तर तू मुक्त होशील। मग शुकाचार्य म्हणतात ब्रह्मचारी जर मुक्त होत असेल तर सगळ्यात पहिला जगातली सर्व नपुंसक मुक्त व्हायला पाहिजे, कारण का ते सुद्धा ब्रह्मचारी आहेत। आणि जर गृहस्थ मुक्त होत असेल तर सर्वप्रथम जगात संपूर्ण जगतच मुक्त व्हायला हवं। आणि जर वानप्रस्थ मुक्त झाले तर आपल्या जगामध्ये जेवढे पशु प्राणी राहतात ते सगळे मुक्त व्हायला हवे, कारण का ते जंगलात राहतात ना। आणि जे संन्यासी आहेत तर मग जे दारिद्र्यवान आहेत म्हणजे जे भिकारी आहेत ते सगळ्यात पहिला मुक्त व्हायला हवे, कारण का ते तर भिकारी आहेत, त्यांना घरदार नसते, त्यांना जेवायची सोय सुद्धा नसते, म्हणून ते तर संन्यासी, मग ते मुक्त व्हायला हवे। व्यास म्हणतात गृहस्थाला आश्रम सुखकारक असते, पण जर त्याने धर्माचरण केले तर। शुकाचार्य म्हणतात थंडीतून अग्नी निघेल, अग्नीतून थंडी निघेल, पण संसारिक मनुष्य मुक्त होणे शक्य नाही। व्यास म्हणतात अरे पोरगा माणसाचा असो की गाढवाचा, तो जर तोतऱ्या भाषेत बोलला तर कोणाला आनंद होणार नाही? मग शुकाचार्य म्हणतात अज्ञानी सोडला तर कोणालाच आनंद होणार नाही। मग व्यास म्हणतात की कुंभ नावाचा नरक आहे, ज्याला मुलं बाळ होत नाहीत तो त्या नरकात जातो। तू जर लग्न केलं नाहीस तर तू पण त्या नरकात जाशील। मग शुकाचार्य म्हणतात पुत्रप्राप्तीने जर स्वर्ग प्राप्त होत असेल तर मग सर्वप्रथम नंबर कोंबड्यांचा लागला असता, त्याच्यानंतर डुकरांचा लागला असता आणि त्याच्यानंतर मुस्लिम लोकांचा नंबर लागला असता, कारण का ते तर मग खूप मुलांना जन्म देतात। शुकाचार्य म्हणतात व्यास म्हणतात की असं जर असेल, मग शुकाचार्य म्हणतात 20 गिधाड तर मग तसं पाहायचं झाल्यावर तर आपल्या 20 योन्या बघतो, आपल्या पुढच्या ज्या 20 पिढ्या आहेत
त्या सर्व पिढ्या बघतो, असं म्हणतात आणि शुकाचार्य जंगलामध्ये पळत सुटतात. जय श्रीराम.